नाही राहिला भरोसा कुणाचा इथे, नाही राहिला भरोसा कुणाचा इथे, कसा करावा भरोसा कुणाचा कुणी. या इकडे कॉन्स्टेबल, हीच ती किराणा दुकान आहे जिच्याबद्दल आपल्याला समजले. मालक कोण आहे या दुकानचा? काय काय विकता दुकानात तुम्ही? हां, आम्हाला काहीतरी तुमच्याबद्दल वेगळंच ऐकायला मिळाले. तुम्ही गुटखा वगैरे सिगरेट विकता म्हणून. काय काय ठेवता सांगा मला. आमच्यापाशी नुसतं गोळ्या बिस्किट भेटतात आणि वाटलंच तर मी काही चौकशी करा त्यासाठी. एवढ्या वेळेस भरोसा ठेवतेय, नंतर जर मला खबर मिळाली तर बेड्या ठोकील. मॅडम, मी गावातल्या पूर्ण दुकानात चेक केलेल्या आहेत. एका दुकानामध्ये सिगारेट गुटखा वगैरे काही नाही आहे. ही तुम्हाला जी माहिती मिळालेली ही सगळी चुकीची. मॅडम, प्रत्येक दुकानामध्ये मी जाऊन चौकशी केलेली आहे. किराणा मालाचं दुकान आहे तर किराणा मालच विका ना. कशाला ह्या लोकांच्या जीवाशी खेळताय? अहो, ही आजची तरुण पिढी, ही लहान लहान मुलं, ह्यांना चॉकलेट गोळ्या खायचं वय यांचं, आणि यावेळी ते गुटखा खातायत, मावा खातायत, तंबाखू खातायत. हां, कशाला नसलेल्या भानगडी करताय तुम्ही आणि आम्हाला बोलायला भाग पाडताय. प्रत्येक वेळी आम्हाला तुमच्याकडे यावं लागतं ह्या लोकांसाठी. ही तरुण पिढी वायाला चालली. पाटील साहेब, पाटील साहेब, ही पोरं सिगारेट सुद्धा ओढतात, लक्ष ठेवा. मॅडम, हे गाव व्यसनमुक्त करायचं मी ठरवलेलं आहे आणि व्यसनमुक्त मी करणारच. मी गावचा पाटील आहे. माहिती आहे मला तुम्ही पाटील आहेत म्हणून. खरंच सगळ्या गावाने ठरवलं की गाव व्यसनमुक्त करायचे तर नक्कीच व्यसनमुक्त होईल आणि मीच हे गाव व्यसनमुक्त करीन तरच. लाकडं जमा करायला लागलं. अरे बाबा, काय सांगा तुला, आपली जिंदगीच बेकार. काय आता बघ ना, लोक ते फंक्याच्या खाली असतात आणि आपण कुठं बसलो. नशिबाने पिशेब खेळे. अरे कशाचं नशीब बाबा, ते आपल्याला कसं नशीब भेटलं हे. आता हे बघ, आता पाणी पाणी आता हे लाकडं थोडेफार जमा व्हायला लागले. चूलपीट करायला लावा, आशीला 2 भाकरी कर म्हणतो. मग तू जेवणाचं नाव नको घेऊ. तू जेवणाचं नाव घ्यायला लागलं तर मला भूक लागली. भूक एकदमच लागायला लागली. अरे मला तर लय लागलेली, पण आता करावं तर लाग ना. लाकडं झाले ना जमा. बसल्या बसल्या उन्हात बसलो, पण बसल्या बसल्या काहीतरी झालं मला. केल्याशिवाय काय. एक बाई तर ऐकलेलं आहे मी, एक बाई तर देवापाशी 2 पोट मागायला गेलती. एकच पोट भरायला लागलं इथं, तर दुसरा पोट कसं भरला असतं. कोण गेलती? ऐकलेलं आहे मी असं, देवापाशी गेलती म्हणून. आम्ही तर कधी पाहिलं नाही बाबा देवाला. देवाला कोण पाहत असतं रे. मग ते कस काय गेली? लिहिलेलं आहे बाबा. आता ते सत्य असन तर लिहिलेलंच असन ना ते. काय माहिती बाबा, लिहिलेलं. आमच्या बापाने आम्हाला कधी टाकलंच नाही शाळेमध्ये. तर काय जंगलानेच फिरायचं ना. पाडी आलेली आहे काय. गठुडा टाक, हे ह्याच्यावर चहा होती एक, ते तुझ्यासाठीच करायला लागलो. 2 भाकरी कशा तरी होते ना त्याच्यावर. चहा नाही तर चहा नंतर पाचतो. ते बी अशी लय कुरकुर करते चहा म्हणले की. काय बायको आणली तू कुरकुर करणार? त्याचं खरे गावात जावं लागल. साखर ते काहीतरी पत्तीच पुळा ते हाय का पैसे. लाकडं विकायचे तवा आणायचं सामान. अरे मला तिथं ससा दिसा लागला रे. धर 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 बरं. थांब थांब थांब, मायापाशी एक आहे. थांब थांब. बघ ते झाड हिलत हाय करते तर. हाय हाय हाय, ससा सारखं दिसा लागला. नाही आपण ते कसं हिलत. चल 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 चल. थांब थांब.
आली का अशी? हो आत्ताच आले. हा, बरं. तो भाऊ कुठे आहे तुझा? हे काय इथं आहे? हा, इकडे इकडे तो. सदा वरीला झोपलेला जास तुम्ही. इकडे इकडे फडफड हा, फडफड. इकडे ये रे. सांग त्याला. काय आलोय? डोकं दाब. ए, तू पाय दाब रे अशी. पसरलेला जास काय दाबायचंय? दाब दाब डोकं दाब. सारखा फडफड. तुला कुंदून टाकीन बघ. हा आजी पाय तू खायला काम फड फडफड फडफड. अरे, तू माझी ई आहे तू. हा माहिती तू नको नको लावून लाडी गोडी माझ्याकडं माहिती. हे लय चांगलं आहे रे. याला तो कम्प्युटर करणार आहे मी. कम्प्युटर बद्दल नका लाडी गोडी लावून माहिती पाय मला सगळं आला यो. पाय दाब. मग तुला राग आला मग घेत असत काठी. प्रेमाने म्हणायला लागलं तर तुम्ही डोक्यावर बसायला लागले. अरे मी आताच थकून आले रे. झोपी जा. हे असं कोंबड्यासारखं झोपला का? कोंबड्यासारखं झोपलं सर असं झोपत असतात का? जनावर कुठली तुमच्या तुम्हाला पाळण्यापेक्षा जनावर पाळण्याचं जमलं असतं. काय बोलते पप्पी गेला जरा खुश कर ना त्याला. बर हा जाय बरं कर. जावा तिकडं. बर 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 भेटू आपण. बर कधी? बर बर बर. ए अशी कुठे चालली? तिथे फुलं आणलं मी. हे प्यारे तिकडं. हा बर बर. आणि ते खाऊन झालं का किराणा आणायचं जाऊ ना. बर काय हे धर तुला नको नको मला बोला बांधा घे. नको आणि झाडून घे एवढं घे ना एवढं घे आणि झाडून घे बरं का. हा घेतोय. आईला खोळून बरं शेतात नाही हे धर इस्त्रीला कपडे नेतो वाचे काय हा. खा पटापटा काय त्याला द्या घे पिशवी. जाऊन किराणा पैसे. पैसे देतो माझं नाव सांगायचं आणि त्यामध्ये चिठ्ठी आतमध्ये हा. बर आणि व्यवस्थित आणायचं सगळं बर. बरं का. आशा भाऊजी इकडे बघ झालं आता कसं आहे. भेटला का तुमच्या हा मिटलं काय नाही पण हे कसं आहे कशाचं भांडणं करतात तुम्ही. आणि तू लहान आहे अजून तुला कळत नाही काही. हा याला हात 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 मिळव तू. हात मिळव काहीतरी सांगा एकमेकांना. बाई तू लहान आहे का बघू. आम्हाला सोडायचं तू बाहेर फिरायला जायचं. तुला चांगलं दिसतं घरी. पाणी प्यायचं. पाणी गेलं बाबा. ते कुठे ते कुठे दोघं कुठे आहेत ते? नाही का ते आता तुला तू लहान आहे. आपल्या बहिणीला सांभाळून घ्यायचं. सांगायचं त्याला. हाय का हे कुठं मी इथं बसली हाय का? पुढे ते काय अरे किरकिऱ्या मला तिकडे सोडून तू पुन्हा त्याला घेऊन बसला. त्याला काय शिकवायला लागला? पुढे दिस रे. पुढे हे काय दिसायला रे तुला. मी तिकडेच बघायला लागलो. मला माग कुठे मुंग्यात दोघांना चावले का तुला चालले? नाही मला चावले मुंग्या. काय सगळं खा. तुला हाका मारता येत नाही का नवरा पुढे चालला तर? ते आलो. आणि पुन्हा म्हणते मी तुमचा जीव लावतीन. तुम्हाला असं करते खरं काय तुमच्या मनात मला सांगून द्या. अरे तुम्ही त्याला घेऊन गेले. कुणी करता आता कोणीकडे बघा आता तुम्हाला आहे का पत्ता काही. चल आणि याला जरा घे सांभाळून. तर सांगत जाऊ आता पाणी बिणी पियचं. प्रेमच नाही माणसावर.
तुला पकारायची का सोडून देतो मी सांग. हे मला नका बाबा अशी बाला. यार मी खोटं बोलत नाही तुला, सत्य प्रेमाने म्हणतो तुला. मी तुला जीव लावतो. तुला पसा असं तुला आत्ता सोडून देतो. मला नका मला. याला याच्या संग याला बी घेऊन जाय 7:30ला. ह्याला घेऊन जातो मी. त्याला तुझ्यापाशी राहून. अरे फार कोंबडी सारखं गोळ्यात आणला मी. याला म्हणलो काय माझी तुला मामा व्हायचं का नाही. काय समजा अख्खं गाव मामा होईल. लेकरू लहान होते. चला रे. कुणी नाही वाटतं घरात, बाहेर गेली असतील. नाही राहिला भरोसा कुणाला इथे. नाही. किती दिवसाला पाणी येतं? 2 दिवसाला पाणी. म्हणजे आता उन्हाळ्यात काय पाण्याचा त्रास नाही ना? त्रास काहीच नाही पाण्याचा. पण याला असा खड्डा काय? पाणी कमी येतं त्याच्यामुळे. मग आता इथे स्वच्छताच आहे? नाही लगेच स्वच्छ लगेच पाणी उठून टाकायचं. कारण स्वच्छताची काळजी घ्या. खराब पाण्यामुळे सगळं आरोग्य बिघडतं, पोट बिघडतं. बिघडतात. सगळ्या दुखण्याला आमंत्रण म्हणजे पाणी असतं. पाणी मेन सगळं. हा. सांग ना तुझं नाव सांग ना. नाव सांग बेटा. नाव सांग. उभा राहून तसं नाही डिसिप्लिन मध्ये. नाव सांग. My name is Shruti Nandu Kumar. कुठल्या शाळेत आहे? अरे वो इंग्लिश मीडियम आहे का? हा? Cambridge. बाबा Cambridge. What is your name? What is your name? My name is Shruti Nandu Kumar. Sorry. जीवनाचे आमदार. लक्ष्मीनारायण पवार. कोल्हापूरचे आमदार. बबनराव लोणीकर. जनसंघचे आमदार. What is your village name? बत्तीसपल्ला. What is your state name? देवराई. What is your district name? बीड. What is your mother name? ऐकायला येत नाही काय? किती वय आता? 80 तरी असणार. 80च्या पुढे. 80च्या पुढे आहे का? काय शुगर बीपीचा त्रास नाही तसं काही नाही. नाही ना? टकाटक आहे. वा 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 वा. छान छान जुनी माणसं. गावरान खाल्लेलं. गावरान मेवा. आता सगळं आता हायब्रिड. आता काही नाही. नाही आता काही नाही राहिलं. आता सगळं बुडाल्यासारखं झालं. आता सगळं डुप्लिकेट. हा. खाणं डुप्लिकेट, राहणं डुप्लिकेट, जनावरच राहिली. जनावर डुप्लिकेट, माणसं डुप्लिकेट. चला. स्वार्थी लोकांचा डाव पेच नमस्कार. पाहिला काय म्हणता? इकडे राहता का? स्वार्थी लोकांचा डाव पेच पाहिला इथे. जिथे तिथे चाले खुली बेईमानी. बेसहाऱ्याला जानी दिला आसरा. बेसहाऱ्याला जानी दिला आसरा. उपकाराची किमया गेले सारे विसरून. नाही राहिला भरोसा कोणाला इथे. पाटील साहेब, आज तुमच्या नातींना बघून खरंच मी खूप खुश झाली आहे. ह्या मुलींना चांगलं शिकवा. बघा, ही बोलतीये मला CID मध्ये जायचंय, ती बोलतीये मला शिक्षिका व्हायचंय. एवढ्या लहानपणी एवढी मोठी स्वप्न या उराशी बाळगून आहेत. तर प्लीज यांच्या स्वप्नांचा सुराडा करू नका. कारण आपल्या खेडेगावात पद्धत असते, मुलगी थोडीशी मोठी दिसली की लगेच तिचं लग्न करायचं. पण ती चूक तुम्ही करू नका. कारण आजकाल जमाना तसा राहिलेला नाही आहे की कुणाच्याही गोठ्याला आपली मुलगी नेऊन बांधावी. तशी कुणाच्या गोठ्यात बांधू नका. तिला तिच्या पायावर उभा राहा. बरं का बेटा? कुणाचंही ऐकायचं नाही.
फक्त शिक्षण करायचं. बेस्ट ऑफ लक. तुला CID व्हायचंय, तुला शिक्षिका व्हायचंय, नक्की व्हाल. फक्त एक ध्येय ठेवा, शिक्षण, फक्त शिक्षण आणि शिक्षणच. सरपंचाला हाताखाली धरून आपण त्यांच्या मागे लागून एक महिन्यामध्ये घरकुल येते ना. घरकुलाचे काम करा, कारण लोकांना खूप राहण्याची दुरावस्था चाललेली लोकांची. आणि घरकुल अशा माणसांना एक राहायला एकदमच ज्यांना गरज आहे अशा लोकांना घरकुल द्या. अशाच माणसाला घरकुल द्यायचे. जे RCC वाले आहेत, बिल्डिंग वाले आहेत, अशा लोकांना देऊ नका. आमच्या सरपंचाचं आमचं असं नियोजन ठरलंय. बर. आणि आज 12 गाडच्या निमित्ताने आज तुम्हाला पण बोलून घेतलं. हो. कसा करावा भरोसा कोणाचा कोणी, स्वार्थी लोकांचा डाव पेच पाहिला इथे, स्वार्थी लोकांचा डाव पेच पाहिला इथे. जिथे तिथे चाले रे ही खुली बैमानी, जिथे तिथे चाले रे. तोंडाला पावडर खरे नुसतं नाही त्याला म्हणता येत आहे. काही द्यावं का नाही आणून गजरा, काही आणून द्यावं का नाही. उद्या बघू ना, आता गुलाबाचं फुल देऊ. हा नुसतं म्हणतात. तुला स्वच्छिक कोणती पण पदार्थ आवडते ती द्या देईन मी. कोणती वस्तू द्या देईन तुला. आता एक दिवस आपण सायकलवर जाऊ. तुम्ही नटायला का, तुम्ही ब्युटी, आता मला ब्युटी पार्लर जायचंय. मग नेन ना तुला ब्युटी पार्लर मध्ये. मग आणि काय रे, नुसती गाडीवर बसली आणि नवरा दिसली की लगेच पण नवरा मागं पळती. नवरा आहे ना देव. अरे मग नवरा आहे तर काय एवढं देईन ना ते हाकलून. का खोटं बोलतंय. ब्युटी पार्लर जायचं तर पैसे द्यायला काय माहिती. अरे मी तुला स्वतः घेऊन जाईन गाडीवर. तुझी ब्युटी पार्टी सगळी मालिश सुद्धा करून आणली तुझी. तुमचं तसंच असतं, नुसतं म्हणतात नाही काय. बरं नेन तुला नेन. वहिनीला असंच करत असतं नसतं तुम्ही. अरे मग आता काय करावं, ते तसंच असतं सगळं. घरात म्हणले वावर म्हणले तसंच असतं ते. मग आता तुझ्यावर नाही का एवढं. काय उगाच खोटं बोलायचं नाही तर काय, मग आहेच ना. मग मला कधी द्याता, मग कधी द्याता एकदाच सांगू. नाही मी रस प्याला, ज्यूस प्याला, सगळं कधी नाही होतं. मग उगाच माणसं बोलत. काल भेट. अरे पण थांब ना, आमच्या मॅडमला टाइम आहे, बघून घेऊ. नाही जाते ना मला मी भांडे घासायला जायचंय. बर ड्युटीला जा. चला ड्युटी सोडली, हिचं काम करीत बसले.